चला तर मंडळी, आज आपण बघूया की चिकनचा रस्सा कसा बनवायचा. त्यासाठी 700 ग्रॅम चिकन इथं स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेतलं आहे. कुकरमध्ये तेल टाकलं आहे. तेल थोडंसं गरम झालं. इथं 5 पळ्याचा एक 3 पळ्याचा आकार घेतले मी तेल. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा चांगला असा गुलाबी रंगाचा खरपूस होईपर्यंत चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पण आपल्याला 1-8 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून आल्याचा वास नाही येणार. जर आलं लसूण पेस्ट चांगलं परतून घेतलं नाही तर त्याचा वास येतो. इथे खोबरं आणि कोथिंबीर मी वाटून घेतली होती, ती घालते. हे पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता थोडीशी धनापूड घालणार आहे, धना पावडर. इथं सुहाना मटन मसाला घालते मी. चिकन मसाला माझ्याकडे अवेलेबल नव्हता घरात, म्हणून मी सुहाना मटन मसाला घातला. हा घरकुल मसाला घालते. घरकुल मसाला 2 चमचे घालते आणि हे थोडंसं चांगलं परतून घेते. आता मला सूप काढायचे म्हणून याच्यामध्ये मी तिखट नाही घालणार. ज्यावेळेस तुमचं हे कुकर होऊन जाईल, शिट्ट्या होतील, त्यावेळेस तुम्ही सूप काढून याच्यामध्ये काळं तिखट घालून 1 उकळी येईपर्यंत काढून घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी चिकन घालते आणि चांगलं असं हलवून घेते हे चिकनचं, जेणेकरून मसाला सगळ्या चिकनला लागला जाईल. आता याच्यामध्ये मीठ घालते आहे. मीठ मी आता एकदाच टाकणार आहे, पूर्ण म्हणजे पाण्याचा अंदाज घेऊन. मी पाणी गरम करून घेतले आधीच, तर त्या पाण्याचा अंदाज घेऊन मी इथं मीठ घालते. वरून हळद टाकते. हळद तेलात नाही टाकायची, कारण भाजीला लालसर कलर येतो हळदीने, म्हणून हळद कधी पण एक तर तुम्ही चिकनला लावून घेऊ शकता किंवा वरतून टाकू शकता. इथे मी पाणी गरम करून घेतलं होतं, ते मी याच्यामध्ये घालते आहे आणि हे एकदा चांगलं असं मिश्रण हलवून कुकरला आपण 1-2 शिट्ट्या करून घेणार आहे. जर तुम्हाला जास्त शिजवलेलं चिकन आवडत नसेल तर एका शिट्टीमध्ये पण शिजतं, पण लहान मुलांना नाही